आज जो मी जेवणासाठी राईस बनवला ना, नक्की तुम्ही ट्राय करा. खरंच खूप छान झाला होता. त्याआधी मी स्टेशनवरून उतरली आणि त्या मुलींच्या डोक्यावर बघितलं ना, तर डोंबाराचा खेळ. ते बघून थोडं वाईट वाटलं, पण काय करणार, त्यांना पोटासाठी ते करावं लागतं. ज्या टाईमला त्यांना शिक्षण पाहिजे ते त्यांना नाही आहे. असो, आयेशला मी डेकेअरमधून पिक केलं होतं आणि आज मी कालवणच करणार होती करदीचं. पण एवढा कंटाळा आला होता, कारण ऑफिसमध्ये प्रचंड काम होतं. त्यानंतर मी माझ्या मनाचाच असा भात तयार केला. छान ते भिजत घातली होती करदी आणि फोडणीला कांदा, टोमॅटो, थोडा कढीपत्ता आणि घरातले जे काही मसाले होते ते मी ॲड केले होते. आमचा घाटी मसाला आहे ना, प्रचंड ह्याला चव येऊन जाते. 2 बटाटे घेतले होते आणि छान त्याला वाफवून घेतलं. हा जो भात, घरातला कुठलाही भात तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे मोगरा बासमती आहे, तो मी भिजत घातला होता आणि एकत्र करून त्याला 10 मिनटं अशी उकळी केली आणि करदीसुद्धा ॲड केली आणि कोथिंबीरसुद्धा. तोपर्यंत मी आयांशला खिचडी केली होती, मस्त अशी डाळीची खिचडी, जी फक्त तूप आणि लसणाच्या फोडणीवरती. तोपर्यंत आयंश आला होता आणि आयंश एवढा चिडका झाला की त्याला दुसऱ्यांची खेळणी हवी असतात. तर मी आयंशला म्हटली, चला आपण व्हिडिओ करूया. तो म्हणतो ओके मम्मा. आणि त्याने खिचडी बघितली आणि मला म्हणतो, वाव मम्मा किती छान झाली होती. आणि हा भात एवढा छान लागत होता ना, जसा की आपण मस्त अशी पुलाव बिर्याणी खातोय ना प्रॉन्सची, तसं वाटत होतं. सो चलो, आजच्यासाठी एवढं होतं. नक्की सबस्क्राईब करा. बाय.